नमस्कार. अ, उद्या महाराणा प्रताप यांची जयंती आहे तिथीने. तर आज बोधकथा सांगायची असं ठरल्यानंतर खरं तर विचार करत होतो की नेमकं काय सांगावं. तर तिथी बघितली, कॅलेंडर बघितलं, तर उद्या महाराणा प्रताप यांची जयंती आहे म्हटल्यानंतर म्हटलं महाराणा प्रताप यांचीच गोष्ट आपण बघूया. त्यांचं चरित्र तसं खूप मोठं आहे. त्यामुळे चरित्र बघायला गेलो, सगळा क्रम जर बघायला गेलो, विविध घटना जर बघायला गेलो तर वेळ लागेल. पण आपल्याला ज्याला ओव्हरव्ह्यू असं म्हणतात ना, तसं आपण एक अगदी थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेऊ. आणि महाराणा प्रतापांच्या, म्हणजे त्यांना प्रताप असंच म्हणायचंय, प्रताप त्यांचं नावच होतं, अर्थात महाराणा हे त्यांना मिळालेली पदवी होती. तर त्यांच्या चरित्रातनं आपण काय शिकू शकतो हे आपण थोडक्यात बघू. आणि महाराणा प्रतापांच्या चरित्रातली एक विशेषता म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खास गोष्ट, ती अशी की त्यांचं चरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, ह्या दोन्ही चरित्रांमध्ये इतकं साम्य आहे की आपण जेव्हा प्रतापांचं चरित्र बघतो, म्हणजे महाराणा प्रतापांचं जेव्हा चरित्र बघतो, तेव्हा असं वाटतं की त्यांच्या चरित्रातनच शिवाजी महाराजांनी खूप साऱ्या प्रसंगातून प्रेरणा घेतली आहे की काय, की महाराणा प्रताप पुन्हा शिवाजी महाराज बनून जन्माला आले की काय, असं वाटावं इतकं दोन्ही चरित्रांमध्ये साम्य आहे. तर महाराणा प्रतापांचं जे मेवाड हा जो प्रांत आहे, मेवाड प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला. राजस्थानमधला अ, ते जे पूर्ण जे साम्राज्य आहे, मेवाड साम्राज्य, तर त्याचे जे संस्थापक होते ते होते बाप्पा रावळ. म्हणजे 8व्या शतकामध्ये, 8th century बाप्पा रावळ यांचा जन्म झाला. आणि मोहम्मद बिन कासिम म्हणून जो मुसलमान आक्रांता होता, ज्याने तेव्हा सिंध प्रांतामध्ये हे केलं, आक्रमण केलं, आणि सिंध प्रांतामधून तो पुढे येण्याची शक्यता होती, असं असं जेव्हा चित्र उभं झालं, तेव्हा त्यांनी तिथे आक्रमण केल्यानंतर हे जे बाप्पा रावळ जे होते, त्यांनी त्याला भरपूर बडवला. आणि त्याच्या सेनेला बडवून, म्हणजे नंतर जे म्लेच्छ तिकडून जे आले होते त्यांना बडवून त्यांना परत पाठवलं. आणि इतकं त्यांनी मार खाल्ला होता तेव्हा 8व्या शतकामध्ये, की पुढची जवळजवळ 400 वर्ष भारतावर मोगलांचं आक्रमण झालेलं नाही आहे. या गोष्टी आपल्याला माहिती असतातच असं नाही. कारण सर्वसाधारणपणे असं बोललं जातं की 1000 वर्ष आपण दासत्वामध्ये होतो, पारतंत्र्यामध्ये होतो. तर असं नाहीये. अनेक कथा, अनेक म्हणजे इतिहास जो आहे तो असा बारकाईने आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा ज्याला आपण महान प्रेरक कथा, शौर्यगाथा अशा म्हणाव्यात, अशा कितीतरी शौर्यगाथा या आपल्या इतिहासामध्ये आहेत. तर महाराणा प्रतापांचं जे कुळ होतं, म्हणजे थोडासा थोडासा तपशील सांगतो. त्यांचं जे कुळ होतं ते सिसोदिया असं त्याला म्हणतात, घराणं म्हणजे. आणि ते घराणं जे आहे ते प्रभू रामचंद्रांचे जे दोन्ही पुत्र होते, लव आणि कुश. तर यांच्यापैकी लव महाराजांपासून जे चालत आलेलं जो वंश आहे, तोच यांचा वंश असं समजलं जातं. आणि शिवाजी महाराजांचं सुद्धा जे घराणं आहे ते सिसोदे घराणं किंवा सिसोदिया घराणं, तो पण तोच वंश आहे असं समजतात. तर जेव्हा महाराणा प्रताप म्हणजे प्रताप जेव्हा लहान होते तेव्हा कुंभलगड असा एक मोठा गड आहे राजस्थानमध्ये, तर तिथे त्यांचा जन्म झाला. आणि त्यांचे जे वडील होते त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं उदयसिंग आणि आईचं नाव होतं जयवंता. जयवंता राणी असं तिला म्हणायचं. तर यांचा जन्म झाल्यानंतर त्यांची एक सावत्र आई होती, महाराणा प्रतापांची. आणि असं झालं की त्या आईला काही कारणामुळे हे प्रताप आवडायचे नाहीत, अशासाठी की तिला महत्वाकांक्षा होती की आपला मुलगा हा राजा झाला पाहिजे. त्यामुळे तिने काय केलं की कुंभलगड जो किल्ला जो होता, गड जो होता, त्या गडावर प्रतापांना राहायला न देता त्यांच्यासाठी खाली, गडाच्या खाली व्यवस्था केली. आणि त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी फक्त 10 सैनिक दिले होते. आणि वरून जे जेवण येत असे ते पण प्रतापांसाठी, म्हणजे जे राजवैभवातलं
किंवा राजांना साजेसं जे अन्न किंवा जे जो आहार येईल तसं न येता त्यांना थोडंसं सबसिडाईज म्हणा किंवा थोडंसं उजवडावं ज्याला म्हणतात तशा प्रकारचं त्यांना जेवण येत असे वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टीतून ती प्रतापांना दुजाभाव त्यांच्याशी करत होते आणि त्यांना त्रास देत होते. पण आपण यांचा जर स्वभाव बघितला प्रतापांचा तर तो असा होता की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण चांगलं कसं करू शकतो किंवा जी परिस्थिती आपल्यावरती आली आहे त्या परिस्थितीतून आपण उलट स्वतःला फायदा कसा करून घेऊ शकतो, स्वतःला लाभ कसा करून घेऊ शकतो, हे पदोपदी त्यांनी अतिशय स्थिर बुद्धीने अतिशय धीराने जन्मभर केलेलं आहे. ही म्हणजे ज्या अनेक गोष्टी आपण प्रतापांच्या चरित्रातून शिकू शकतो त्यातली ही एक गोष्ट आहे. कारण ते जेव्हा तिथे राहायचे तेव्हा तिथला जो समाज होता गावामधला किंवा जे वनवासी लोक होते वनामध्ये राहणे त्यांना भिल्ल समाज असं म्हणतात. म्हणजे ते वनामध्येच राहतात, जंगलातच राहतात आणि तिथल्याच गोष्टींवरती त्यांची उपजीविका वगैरे चालते. तर त्यामुळे हे त्यांचं राजवैभवामध्ये बालपण गेलेलं नसल्यामुळे प्रतापांनी काय केलं की जे सामान्य जे लोक होते किंवा भिल्ल समाज जो होता त्या सगळ्या समाजाशी त्यांची खूप जवळची मैत्री निर्माण झाली आणि त्यांच्यासोबत निर्माण झालेली जी मैत्री होती, जे जिव्हाळ्याचे संबंध होते, त्या संबंधांचा त्यांना जन्मभर खूप उपयोग झाला. कारण पुढे जर यांचं चरित्र जर बघितलं प्रतापांचं चरित्र तर असं लक्षात येतं की पुढे ज्या काही लढाया झाल्या त्या अनेक निर्णायक लढायांमध्ये हा जो भिल्ल समाज होता किंवा गावामधले जे अनेक जे इतर सुद्धा जे लोक होते त्या सगळ्यांनी खूप सहाय्य केलेलं आहे प्रतापांना. त्यामुळे शिवाजी महाराजांचं पण आपण जेव्हा बघितलेलं आहे तिथे पण अगदी लहान असल्यापासून महाराज हे जे अगदी लुटूपुटूचा खेळ खेळण्यापासनं जे त्यांच्यावरती जे संस्कार जे झालेले होते तर ते संस्कार हे अगदी जे मावळे होते किंवा त्यांचे जी मित्रमंडळी होते या सगळ्यांमध्ये जसे महाराज मिसळत आणि त्या सगळ्यांना घेऊनच जसं महाराजांनी स्वराज्य उभं केलं तसंच साधारण यांचा पण अगदी ज्याला आपण पॅरलल म्हणू शकू किंवा खूपच दोन्ही चरित्रांमध्ये आपण साम्य म्हणू शकू तसं आहे. प्रतापांचं पण अगदी तसंच होतं. आणि प्रताप थोडे मोठे झाल्यानंतर त्यांचे जे गुरु होते स्वामी रूपनाथ, मुनी रूपनाथ असं त्यांना म्हणायचे. तर जसे समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते तसे यांना पण गुरु होते आणि त्यांचं नाव होतं मुनी रूपनाथ. आणि नाथपंथीय परंपरेतले म्हणजे आपला जो नाथ संप्रदाय आहे तसे ते नाथ संप्रदायच होते. त्यामुळे प्रतापांवर लहानपणी सगळे जे संस्कार झालेले आहेत, आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत, धार्मिक संस्कार झालेले आहेत, क्षात्र तेजाचे मुत्सद्दीगिरीचे जे संस्कार झालेले आहेत त्या सगळ्याच्या पाठीशी मुनी रूपनाथ होते आणि अर्थात प्रतापांची आई सुद्धा होती. तर 1568 साली म्हणजे साधारणपणे 16व्या शतकामध्ये 1568 सालचा एक प्रसंग आहे. कारण त्या काळामध्ये दिल्लीचं जे साम्राज्य होतं, दिल्लीचं ज्याला तख्त असं म्हणतात, तर ते अकबराच्या तिथला जो बादशाह जो होता तो अकबर होता. आणि आपल्याला साधारणपणे अकबर म्हटला की अकबर द ग्रेट असे शब्द येतात तोंडामध्ये, तसं शिकवलं जातं. पण आपण जेव्हा खोलामध्ये जाऊन जेव्हा बघतो तेव्हा अनेक गोष्टी या आत्ता सुद्धा अभ्यासक्रमामध्ये जशा शिकवलेल्या जातात तशा नाही आहेत हे आपल्या लक्षात येतं. कारण 1568च्या 68च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 25 फेब्रुवारी काहीतरी अशी तारीख होती. तर तेव्हा घडलेली ही जी घटना जर आपण बघितली तर अक्षरशः हृदयाला पीळ येईल अशी ती घटना होती. कारण अकबराने चित्तोडवरती हे केलं, आक्रमण केलं आणि चित्तोडवर आक्रमण केलं. चित्तोडच्या किल्ल्यामध्ये शेवटी चित्तोडच्या किल्ल्यामध्ये तेव्हा अख्खं गाव त्या किल्ल्यामध्ये राहत होतं. म्हणजे जी तटबंदी होती ती खूप मोठी आहे चित्तोडच्या किल्ल्याची आणि नुसतेच गडकरी नाही तर सगळं गावच आतमध्ये राहत होतं अशी ती तेव्हाची परिस्थिती होती. आणि अकबराने जेव्हा हल्ला केला तेव्हा खूप खूप म्हणजे त्याला जवळजवळ 55 की 57 दिवस लागले पाडाव पूर्ण करायला. पण शेवटी तोफगोळे वगैरे लावून सगळं करून त्याला यश आलं अकबराला.
पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की सगळ्या लोकांना प्रचंड जरब बसायला पाहिजे म्हणून जवळजवळ 10,000 सैनिक, जवळजवळ 8,000 सैनिक मारले तर गेलेच, पण जवळजवळ 20,000 जे सामान्य नागरिक होते, जे सामान्य लोक होते, त्यांना पण अकबराने कापून काढलं आणि जवळजवळ 8,000 स्त्रिया यांनी जोहार केला. तर जोहार म्हणजे काय? तर जोहार म्हणजे ज्या स्त्रिया ज्या असतात त्या स्वतःचं आत्मसमर्पण करतात, मोठी आग पेटवतात आणि त्या आगीमध्ये उडी मारतात. तर अशा प्रकारचे जोहार हे खूप त्या काळी राजपूत स्त्रिया करायच्या, कारण नाहीतर मग त्यांना एरवी पळवून नेलं जायचं. असं मानहानी, आत्महानी म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाची, स्वतःच्या मानाची हानी होऊ नये म्हणून त्या जोहार करायच्या, आत्मसमर्पण करायच्या. तर असं हे सगळं झालं होतं. आणि दुसरा एक प्रकार असतो त्याला साका असं म्हणतात. म्हणजे स्त्रियांनी जोहार केल्यानंतर जे पुरुष जे असतात ते पुरुष ती रक्षा कपाळाला लावून, म्हणजे ऐकायला पण असं अंगावर काटा येतो, पण हे थोडं माहिती असावं. आणि आपण महाराणा प्रतापांचं चरित्र बघतो तर इतिहासातल्या ज्या आजही काटा येईल अशा ज्या घटना आहेत त्या माहिती नसणं काही तितकंसं अयोग्य नाही म्हणून मी सांगतोय. तर जे पुरुष असायचे योद्धे ते ती रक्षा म्हणजे राख, ऍशिज, हे कपाळाला लावून आणि ते भस्म पूर्ण शरीराला लावून शस्त्र घेऊन मरेस्तोवर लढेन, म्हणजे मारिता मारिता मरे तो झुंजेन, ही जी सावरकरांची नंतर त्यांच्या शब्दातली जी प्रतिज्ञा होती त्यांनी बालपणी घेतलेली, तर तशाच पद्धतीने म्हणजे हे शब्द सावरकरांचे आहेत, पण ही साका ही जी पद्धत होती ती तशीच होती की एकतर मारेन किंवा मरेन, पण माघार घेणार नाही. त्याला राजस्थानी भाषेमध्ये साका असं म्हणतात. तर हा जो 1568 सालचा, 1568 सालचा जो साका होता तो खूपच, इतके लोक गेले आणि खूपच दुःखदायक आणि इतिहासामध्ये तो अगदी कोरून राहील, काळा दिवस वगैरे असं ज्याला आपण म्हणू शकू असा तो होता. तर तेव्हा प्रताप अर्थात प्रचंड चिडले आणि त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत मी चित्तोडला, म्हणजे जी मेवाडची राजधानी होती, स्वतंत्र करत नाही तोपर्यंत मी राजवैभव अनुभवणार नाही, राजवैभव उपभोगणार नाही. आणि त्यांच्या या प्रसिद्ध 4 शब्द आहेत आणि त्यातलं ज्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यातली पहिली शपथ अशी होती की जोपर्यंत मी चित्तोड पुन्हा मिळवणार नाही तोपर्यंत राजवैभव आणि सुखसोयींचा आस्वाद घेणार नाही. त्यानंतर सोन्या चांदीच्या ताटांच्या ऐवजी झाडाच्या पानांवरती जेवेल, म्हणजे पत्रावळी. त्याच्यानंतर झोपायला सुद्धा मऊसूत गादी किंवा असं काहीही न वापरता जमिनीवर खाली गवत अंथरून त्याच्यावरती मी झोपेन. आणि जेव्हा मिरवणूक निघेल किंवा एकूण जे राजघराणं होतं ते जेव्हा निघतील मिरवणुकीमध्ये, तेव्हा जी वाद्य एरवी वाजवली जातात ती पुढे वाजवली न जाऊन ती मागे वाजवली जातील. म्हणजे ते एक प्रकारचं सिम्बॉलिक होतं की जे जे शल्य आहे किंवा जो लॉस झालेला आहे तर त्याचा प्रतिशोध घ्यायचा आहे आणि तो प्रतिशोध कोणी विसरू नये याच्यासाठी सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते जिवंत राहावं याच्यासाठीची यांची ती प्रतिज्ञा होती. आणि राजवैभव अजिबात न उपभोगणारे जे प्रताप असे होते आणि ते अतिशय महाशूरवीर जसे होते तसे सात्विकही होते आणि अत्यंत सुस्वभावी होते. त्यामुळे झालं असं की जी पूर्ण प्रजा होती त्या पूर्ण प्रजेचं मन प्रतापांनी कायमचं जिंकलेलं होतं. आणि सगळ्यांची साथ प्रतापांना मिळालेली होती. आणि या प्रतापांनी मात्र जी शपथ घेतली होती ती सगळ्या प्रजेला दिली होती की जोपर्यंत चित्तोड स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. आणि ती शपथ त्यांनी जवळजवळ खरी करून दाखवली. कारण जो निकराचा लढा प्रतापाने दिलेला आहे तो अगदी इतिहासामध्ये कोरून राहील असा आहे. आणि ती जी लढाई आहे तेवढं सांगतो आणि मग आपण थांबू. तर ती लढाई जी आहे ती हल्दी घाट म्हणून एक जागा आहे, तिथली लढाई आहे. आणि त्याच्या आधीचं जे प्लॅनिंग जे आहे प्रतापांचं ते सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. की प्लॅनिंगमध्ये त्यांनी ज्या म्हणजे अरावली नावाची जी रेंज आहे किंवा जी पर्वतरांग जी आहे तर तिथे त्यांनी अशा अनेक जागा बघितल्या, अशा अनेक गुहा बघितल्या आणि त्या गुहांना, त्या जागांना त्यांनी तयार केलं. तिथे आपलं सैन्य लपू शकतं आणि तिथनं लपून गनिमी काव्याने लढता येईल, हे सगळं प्लॅनिंग त्यांच्या डोक्यामध्ये होतं. आणि ते प्लॅनिंग त्यांनी सत्यामध्ये नंतर उतरवलं आणि त्याच्यामुळे त्यांना
यश खूप मोठं आलं, पण त्याच्यानंतरचं जी घटना आहे ती थोडीशी अशी आहे की तेवढं एक जर घडलं नसतं तर हे पूर्ण यशस्वी झाले असते आणि इतिहासामध्ये पूर्ण खूप वेगळंच एक प्रकरण निर्माण झालं असतं आणि इतिहासामध्ये अ, अ, म्हणजे पूर्ण कलाटणीच वेगळी लागली असते. आणि ती अशी आहे की हल्दीघाटचं जे युद्ध होतं, तर त्या युद्धामध्ये गनिमी काव्याने आणि महत शौर्याने अ, प्रतापांना अगदी यश अगदी त्यांच्या हाती आलंच होतं. आणि त्याच्यातली जी मुघली जी सेना होती, अर्थात मुघली सेनेमध्ये पण लढणारे बरेच राजपूतच होते, म्हणजे जे सैनिक जे होते ते राजपूतच होते, पण अर्थात सेना मुघली होती आणि त्यांचा जो सेनापती होता तो मानसिंग म्हणून होता, तो पण राजपूत होता. तर त्यांनी भिवून त्यांनी पळ काढायला लागले. ते पळ काढायला लागले आणि झालं असं की जे प्रतापांच्या सैन्यामधले जे शूरवीर जे होते, त्यांनी ते इतके पेटून उठले होते की त्यांनी माघार घेतली नाही. माघार घेतली नाही म्हणजे हे सैन्य पळालंय तर त्यांनी तिथे जे थांबणं, जो थोडा विवेक किंवा जो थोडा धीराने जे घ्यायला हवं होतं, तिथे त्या जे योद्धे होते त्यांनी असं ठरवलं की आपण यांचा पाठलाग करू आणि आपण यांना जाऊ द्यायचं नाही. तो जो निर्णय होता, त्या निर्णयाने मात्र हल्दीघाटच्या लढाईमध्ये जे यश मिळालं होतं त्या यशाला कुठेतरी गालबोट लागलं असं झालेलं आहे. पण असं जरी असलं तरी अ, त्याच्यानंतरचं जे युद्ध झाले ते खमनोर नावाचं रणांगण झालं. खूप धुमश्चक्री आणि प्रचंड मोठं रणांगण ते म्हणजे प्रचंड मोठं युद्ध त्या रणांगणामध्ये खमनोर नावाच्या झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर अकबराला मात्र अशी जरब बसली की म्हणजे जसं नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमुळे जी याला जशी जबरदस्त जरब बसली होती औरंगजेबाला इतकी, आणि तो इतका पेटून उठला होता आणि शेवटपर्यंत त्याला म्हणजे किती जरी झालं औरंगजेब हा जसं म्हणतात या मातीतच तो संपला. तशाच प्रकारची जरब अकबराला पण बसली होती आणि शेवटपर्यंत प्रताप हे स्वतंत्र भूमीमध्येच, म्हणजे त्यामुळे जर आपण नकाशा जर बघितला तर मेवाडचं असं एकच, राजस्थानच्या इथे मेवाडचं असं एकच राज्य आहे किंवा साम्राज्य आहे जे प्रतापांच्या अगदी मृत्यूपर्यंत नंतरच्या काळामध्ये पण स्वतंत्र राहिलं, ते पारतंत्र्यामध्ये गेलं नाही. आणि याच्या मागे आपण आपण त्यांचं चरित्र मालिका पण कधीतरी बघू, त्याच्यामधले जे अजून जे बारकावे आहेत ते नक्की बघू. पण उद्याच प्रतापांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने हा भारत मातेचा जो थोर सुपुत्र, जे थोर महापुरुष आपल्या भूमीमध्ये जे होऊन गेले, ज्यांच्या शौर्यगाथा आपण पाहतोच आहोत, तर त्याच याला धरून आपण आता प्रतापांची एक थोडक्यात गोष्ट पाहिली, तर त्यांना त्यांच्या चरणी नमन करून मी इथे थांबतो. हरिओम.